काय कोण सांगणार? गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय? सांग. विश्वातील वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंमधील आकर्षित होण्याची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे बल. बरोबर, म्हणजे त्याला म्हणतो आपण गुरुत्वाकर्षण बल म्हणतो. आता मला सांगा की वस्तू वर फेकल्यानंतर ती परत काय येते? गुरुत्वाकर्षण बलामुळे. उपग्रह पृथ्वीभोवती का फिरतो? बरोबर, म्हणजे काय? पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आणि उपग्रहाचा विशिष्ट वेग यामुळे. आता आपल्याला या ठिकाणी मुक्तिवेग म्हणजे काय ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर बघा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की चेंडू आपण वर फेकतो. तर चेंडू जेव्हा वर फेकतो त्यावेळेला चेंडू तो वर जातो आणि वर गेल्यानंतर एका विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यानंतर तो परत येतो. आलं का लक्षात? आता या ठिकाणी बघा की परंतु एखादी वस्तू वर फेकल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेली तर ती परत येत नाही. मग ते कशा प्रकारे ते समजून घ्या. की समजा ही आपली पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे आणि ही आहे पृथ्वीची कक्षा. ही आहे पृथ्वीची कक्षा. म्हणजे एखादी वस्तू आपण ज्या वेळेला वर फेकतो त्यावेळेला या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर ज्या वेळेला एखादी वस्तू जाते त्यावेळेला ती वस्तू परत येत नाही आणि त्याला जो वेग प्राप्त झालेला असतो त्यालाच मुक्तिवेग असे म्हणतात. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य म्हणजे एखादी वस्तू ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणापासून परत न येता ती कायमची बाहेर जाण्यासाठी स्थिरावते आणि त्याला लागणारा जो वेग आहे त्याला मुक्तिवेग असे म्हणतात. आता त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एका विशिष्ट उंचीवरती जाऊन त्याचा जो वेग आहे तो वेग त्या ठिकाणी 0 होतो आणि त्याच्यानंतर तो खाली पडतो. आता त्याची कमाल जी उंची आहे ती कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावरती अवलंबून असते आणि त्याच्या आधारावरती आपण बघितलं तर न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाच्या आधारावरती आपण बघू शकतो. तर न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय आहे? समीकरण. न्यूटनचा गतिविषयक तिसऱ्या समीकरणानुसार न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या समीकरणानुसार न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या समीकरणानुसार जर आपण बघितलं तर त्याचं समीकरण जे आहे ते v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as हे न्यूटनच्या गतिविषयक तिसरे समीकरण आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं की एखादा चेंडू वर फेकला मग त्या ठिकाणी चेंडूचा जो अंतिम वेग आहे म्हणजे v अंतिम वेग, चेंडूचा अंतिम वेग हा काय असणार आहे? 0 असणार. काय असणार आहे? 0 असणार आहे. त्याच्यानंतर त्याचं जे गुरुत्व त्वरण आहे, गुरुत्व त्वरण, आता आपण ऊर्ध्व दिशेने ती वस्तू फेकतोय म्हणून गुरुत्व त्वरण जे आहे म्हणजे त्वरण बरोबर a बरोबर ऋण g. g म्हणजे गुरुत्व त्वरण आणि तो ऊर्ध्व दिशेने असल्याने ऋण. तर या ठिकाणी जर आपण सूत्र बघितलं तर सूत्रामध्ये जर आपण बघितलं तर v बरोबर इकडे हा 0 आहे आणि u वर्ग अधिक 2 गुणिले आता a म्हणजे ऋण g गुणिले s असं या ठिकाणी हे सूत्र येणार आहे. आणि याच्या आधारावरती म्हणजे चेंडूची जी कमाल उंची आपल्याला काढायची आहे ती कमाल उंची जर आपल्याला काढायची झाली तर s बरोबर u वर्ग भागिले 2gs अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 2g स्टॉप